तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज बघितलं होता. काय बघितलं होतं आपण? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज. काय असतो इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज? इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज म्हणजे सर नेट पॉझिटिव्ह चार्ज फील्ड or field किंवा experience by net positive charge field by valence electron after the shielding effect is called as effective nuclear charge. Effective nuclear charge जास्त झाला की साईज काय होते? कमी होते. पिरियडमध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो, त्याच्यामुळे साईज कमी होते आणि ग्रुपमध्ये काय असतो? कॉन्स्टंट असतो. हे आहे एक्स्ट्रा कन्सेप्ट. मग इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काढण्यासाठी झेड मायनस सिग्माचा यूज करून तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्याला इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज कळालं त्यासाठी सगळं महत्त्वाचं आहे. फिजिकल ट्रेंड्स या चॅप्टरसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे. मग गेल्या 2 वर्षापासून फिजिकल ट्रेंड सोडून देऊन विनाकारण नीटवाल्यांनी 101 ॲटॉमिक नंबरपासून 118 ह्याचे क्वेश्चन जास्त विचारलेत. का हे माहीत नाही. म्हणजे बघा, साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बायनो काय असतं? IE आणि इलेक्ट्रोनिटी असतं. इन्व्हर्सली काय? इन्व्हर्सली असतं. लक्ष ठेवा, इन्व्हर्सली. त्याच्यावर तुम्हाला साईज आहे ना अतिशय जास्त महत्त्वाचं आहे. तर आपण आज स्टार्ट करणार आहोत बायनो साईज. ॲटॉमिक अनायनिक रेडिया आहे. ॲटॉमिक अनायनिक रेडिया आहे ह्याला प्रेमानं तुम्ही काय म्हणू शकता? साईज म्हणू शकता. प्रेमानं ह्याला काय म्हणू शकता? साईज. इसको हम प्यार से कह सकते हैं साइज देखो किसी की, एटॉमिक और आयोनिक की साइज देखो, रेडियाय देखो. ॲटम जे असतात ते फार छोटे असतात. ॲटम जे असतात ते फार छोटे असतात. किती असतात सर? 1.25 अँगस्ट्रॉम, 1.2 अँगस्ट्रॉम, 1.2 अँगस्ट्रॉम, 1.2 अँगस्ट्रॉम, 1.2 अँगस्ट्रॉम. ह्याला तुम्ही मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. 1.2 × 10⁻⁻ किती? 10 किंवा 1.2 × 10⁻⁻8 सेंटीमीटर सुद्धा म्हणू शकता. सर रेडियस म्हणण्यासाठी तुम्ही सेंटीमीटरचा यूज करू शकता, मीटरचा यूज करू शकता, नॅनोमीटरचा यूज करू शकता, पिकोमीटरचा यूज करू शकता, अँगस्ट्रॉमचा यूज करू शकता. बट सगळ्यात मोस्ट कॉमन जे यूज होतं ते आहे कोण बाळांनो? ते आहे पिकोमीटर. त्याच्यानंतर अँगस्ट्रॉमसुद्धा यूज करतात. ते 2 आहेत जे मोस्ट कॉमनली यूज होतात. बाकीचे यूज केले जात नाहीत बाळांनो. ना नाही यूज किया जाता. नाही. देन क्या है? युनिटमध्ये देखो ॲटॉमिक रेडिया. ॲटॉमिक रेडिया म्हणजे काय असतो? हे एक ढोबळ डेफिनेशन आहे. ह्या डेफिनेशनला काहीच किंमत नाही, तरी मी तुम्हाला सांगतो. सोपं आहे. डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा आउटरमोस्ट ऑर्बिट वेअर द इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट असं म्हणू शकतो. एवढं मोठं न्यूक्लियस बायनो डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणू शकतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचे जे तुम्ही असं म्हणू शकता. हे बघा, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट ऑर्बिट वेअर द इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट म्हणजे थोडक्यात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, outermost orbit where the electron is present is called as atomic radii. लक्षात ठेवा. हे डायग्राम काढू शकता. थोडा विचार केला सर सरांनी असते तर खराब का असं झुकझुक करत केलं बाळांनो? का बरं? या मी तुम्हाला सांगतो का मी असं केलं. कारण की हे डेफिनेशन सांगायला त्यांनी सांगितलं, बट तुम्हाला माहीत असेल किंवा माहीत नसेल, मी तुम्हाला सांगतो. या बाळांनो, न्यूक्लियसपासून आउटरमोस्टचा इलेक्ट्रॉनचा डिस्टन्स म्हणजे काय असतं? ॲटॉमिक रेडियस असतो. बट हा बिचारा जो इलेक्ट्रॉन आहे ते सरळ गोल फिरत नाही बाळांनो. तो गोल ज्याचा स्टेशनरी फेज आहे त्या स्टेशनरी फेजमध्ये तो बिचारा नाही फिरत. तो फिरतो कसा? तो फिरतो एकदम लहरीसारखा. तो एकदम वेव्ह फॉर्ममध्ये फिरतो. कसा? गुल वेव्ह फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? वेव्ह. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? वेव्ह. कोणत्या फॉर्ममध्ये असतो? वेव्ह. त्याच्यामुळे जर इथून बघितलात तर त्याचा रेडियस कमी येईल आणि इथून बघितलात तर त्याचा रेडियस जास्त येईल. म्हणजे त्याची बाउंड्री शार्पच नाही. त्याची बाउंड्री शार्प आहे का? नाही सर. त्याची बाउंड्री शार्प आहे का? नाही सर. त्याची बाउंड्री शार्प आहे का? नाही सर. आणि तो इलेक्ट्रॉन तिथंच त्याच ऑर्बिटमध्ये भेटण्याचे चान्सेस 95 to 98 आहेत सर. एकतर 95% तो तिथं प्रेझेंट आहे आणि तो पण ते सर्कल स्टेशनरी फेजमध्ये नाही फिरत, तो वेव्ह फॉर्ममध्ये फिरतो. आणि 5% तो कधी एक्सायटेड होऊन त्याच्या वरच्या सुद्धा ऑर्बिटमध्ये जाऊ शकतो सर. त्याच्या ऑर्बिट नसताना सुद्धा तो एक्सायटेड होऊ शकतो, वर जाऊ शकतो वरच्या ऑर्बिटमध्ये. बट आपल्याला त्याची व्हॅलेन्स ऑर्बिट बघणं गरजेचं आहे, न की त्याचा एक्सायटेड ऑर्बिट बघणं गरजेचं आहे. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला बघितलं तर पहिली गोष्ट आहे की तिथं 95% चान्सेस आहे की तो तिथं आढळतो पहिलं. आणि आणखीन एक आहे की तो स्टेशनरी फेजमध्ये नाही फिरत, तो वेव्ह फॉर्ममध्ये फिरतो. आणि ह्या 2 गोष्टीमुळं तुम्ही ॲटॉमिक रेडिया मोजणं डिफिकल्ट जातं. लक्षात ठेवा. इथं बघा, इथं लिहून दिले मी. इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन क्लाउड अराउंड द न्यूक्लियस, नो शार्प बाउंड्री. त्याची बाउंड्री शार्प नाही, असं गोल नाही फिरतो, असं वेव्ह फॉर्ममध्ये फिरतो. झुबुक.
आणि दुसरा आहे, आणि तो किती बाळांनो किती पर्सेंट आढळतो, किती आणखीन एक तिथं रिझन देऊ शकता, नो शार्प बाउंड्री अँड 95 to 98% काय बाळा त्याची अवेलेबिलिटी असते. अवेलेबिलिटी किती पर्सेंट असते मानू, 95 to 98% अवेलेबिलिटी इन व्हॅलेन्स ऑर्बिट किंवा आउटरमोस्ट ऑर्बिट, लक्षात ठेवा. दुसरं आहे, आणि त्याच्यामुळं रेडियस मोजणं फार अवघड आहे. नंतर आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल आयटम बाळांनो एक्झिस्ट राहत नाही, कारण की ते हायली एनर्जेटिक असतात. आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल आयटम एक्झिस्टच राहत नाहीत बाळांनो, कारण की ते नॉट एक्झिस्ट बिकॉज दे हायली एनर्जेटिक. म्हणून इट्स डिफिकल्ट टू मेजर द रेडियस ऑफ आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल आयटम्स. म्हणून आयसोलेटेड इंडिव्हिज्युअल आयटमचं रेडियस म्हणून अवघड 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 आहे. सगळे एनसायटीचे लाईन आहेत, मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. बाळांनो, बेस्ड ऑन केमिकल बॉन्ड, देर आर 3 टाइप्स ऑफ रेडियस. बेस्ड ऑन केमिकल बॉन्ड देर आर 3 टाइप्स ऑफ रेडियस. कोणकोणते आहेत तुम्हाला सांगतो, आधी लिहून घ्या फास्ट. लिहून घेतलात? हो सर, लिहून घेतलं सर. ऐका इथं, बघा. बेस्ड ऑन केमिकल बॉन्ड, बेस्ड ऑन काय पाहणं, केमिकल बॉन्ड. हाऊ मेनी टाइम्स, कोव्हॅलेंट रेडियस, मेटॅलिक रेडियस, वॅन रॉल्स रेडियस. कोव्हॅलेंट रेडियस, मेटॅलिक रेडियस, वॅन रॉल्स रेडियस. चला एनसायटीत बघा आपण काय सांगितलं एनसायटीनं. या एनसायटी काय म्हणते बघा, इथं सगळं ॲज इट इज सांगतो तुम्हाला. या बघा इथं काय म्हणते एनसायटी, व्यवस्थित डोळे फडफड बघा. एनसायटी काय म्हणते ऐका, एनसायटी काय म्हणते. वी कॅन व्हेरी वेल इमॅजिन that finding the size of atomic a lot of complicated that measure the radius of ball. जसं बॉलचं रेडियस मोजतो तसं ॲटमचं मोजणं फार 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 अवघड आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. बट ॲटम्स आर व्हेरी स्मॉल आणि त्यांची रेडियस इथं स्पष्ट म्हणलेलं आहे, अप्रॉक्स 1.2 अँगस्ट्रॉंग, म्हणजेच 1.2 × 10⁻10 मीटर आहे, च्या आसपास आहे. ओके. सेकंडली, सिन्स द इलेक्ट्रॉन क्लाउड, हे बघा, सिन्स इलेक्ट्रॉन क्लाउड सराउंडिंग ॲटम डज नॉट हॅव शार्प बाउंड्री, त्याची बाउंड्री शार्प नाही, नॉट शार्प बाउंड्री, त्याची बाउंड्री शार्प आहे का नाही. त्याच्यामुळं द डिटर्मिनेशन ऑफ ॲटॉमिक साईज कॅनॉट बी प्रिसियस. इन अदर वर्ड्स, देर इज नो, लक्षात ठेवा बरं, देर इज नो, लक्षात ठेवा, जेवढं काय मी शिकवलं आहे ते सगळं एनसायटीमध्ये आहे. मग ते दाखवत शिकवायचं आहे. एक उगं मी तुम्हाला कसं माहिती आहे का, तुमचंही कॉन्फिडन्स अप व्हायला पाहिजे. नो प्रॅक्टिकल वे बाय विच साईज ऑफ इंडिव्हिज्युअल आयटम कॅन बी मेजर. बाळांनो, नो प्रॅक्टिकल वे, कुठलंही प्रॅक्टिकल वे नाही बाळांनो जे इंडिव्हिज्युअल आयटम मोजता येतं. बाळांनो, इंडिव्हिज्युअल आयटमची साईज मोजण्यासाठी प्रॅक्टिकल वे नॉट अवेलेबल. टू मेजर द इंडिव्हिज्युअल आयटम, मला लक्षात ठेवा बरं, इंडिव्हिज्युअल आयटमचं बाळांनो साईज मोजण्यासाठी कुठलंही दुसरं प्रॅक्टिकल वे नाही. घेतलं बा मीटर पट्टी आणि घेऊन मोजल्यासारखा ही गोष्ट नाही. हावेवर एनी इस्टिमेट बाळांनो, हावेवर अँड इस्टिमेट द ॲटॉमिक साईज कॅन बी मेड बाय नोविंग द डिस्टन्स ऑफ ॲटम इन कंबाईन्ड स्टेट. त्याच्यामुळे आपण कंबाईन स्टेटमध्ये बघतो, काय बघतो बाळांनो, कंबाईन स्टेटमध्ये त्याचा डिस्टन्स बघतो. आणि मग डिस्टन्स बघितल्यानंतर आपण त्याला डिस्टन्स म्हणू शकतो, बॉन्ड लेंथ म्हणू शकतो, डी म्हणू शकतो. आणि मग आर काढायचं म्हणलं तर तुम्ही D/2 ह्या फॉर्म्युल्यानं काढू शकता. बाय नोविंग द डिस्टन्स बिटवीन ॲटम अँड ॲटम बाळांनो, ॲटम बिटवीन द ॲटम्स, लक्षात ठेवा. ऑन प्रॅक्टिकल अप्रोच टू इस्टिमेट द साईज ऑफ ॲटम of non-metal elements to measure the distance between two atoms when they are bound together in a single bond. लक्षात ठेवा, आपण मोजताना सुद्धा सिंगल बॉन्ड असणाऱ्याच बाळांनो जनरल लक्षात ठेवा, सिंगल बॉन्ड इन अन कोव्हॅलेंट मॉलिक्यूल. फ्रॉम धिस व्हॅल्यू द कोव्हॅलेंट रेडियस म्हणतो त्याला, काय म्हणतात, कोव्हॅलेंट रेडियस. लक्षात ठेवा, आपण सिंगल बॉन्डच बघतो, तर डबल बॉन्ड असताना नका बघू, ट्रिपल बॉन्ड असताना नका बघू, सिंगल बॉन्ड असतानाच बघा. लक्षात ठेवा, किती एनसायटी स्पष्ट बोलतं, स्पष्ट.
नॉन मेटलच असतात कोव्हॅलंट बॉन्डमध्ये, नॉन एलिमेंट असतात, हे सगळं त्याला माहीत आहे. किती स्पष्ट त्याचं म्हणणं आहे, लक्षात ठेवा. किती सुंदर तो सांगतोय, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर काय आहे, याच्यानंतर काय आहे बघा, इथं कोव्हॅलंट रेडियस झाल्यानंतर झालं कोव्हॅलंट. आणि एक्झाम्पल इथं क्लोरीनचं एक्झाम्पल दिलं आहे. क्लोरीनचं डिस्टन्स किती आहे 198, तर त्याचा रेडियस किती येईल 99 पिकोमीटर येईल. त्याच्यानंतर बाळांनो फॉर मेटल, आता हे नॉन मेटल झालं. फॉर मेटलसाठी काय करणार, मेटलसाठी वी डिफाईन द मेटॅलिक रेडियस विच टेकन द हाफ ऑफ इंटरन्यूक्लियर डिस्टन्स सेपरेटेड ॲटम. बघा लक्षात ठेवा, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स बाळांनो काय करायचं, हाफ ऑफ रेडियस घ्यायचं, बस हाफ घ्यायचं. कोर ऑफ काय म्हणू, मेटल क्रिस्टल. म्हणून बाळांनो मेटॅलिक रेडियसलाच मेटल क्रिस्टल शब्द आल्यामुळं मेटॅलिकला क्रिस्टल रेडियससुद्धा म्हणतात बाळांनो, क्रिस्टल रेडियससुद्धा म्हणतात. हे इथं दोन ॲटम ॲडजसंट असतात, कोव्हॅलंटमध्ये दोघं ओव्हरलॅप असतात, त्यांचा डिस्टन्स घ्यायचा. इथं हे दोघं ॲडजसंट असतात, ह्याचा डिस्टन्स घ्यायचा. हे बघा टू ॲडजसंट कॉपर एलिमेंट, हे बघा टू ॲडजसंट, हे शब्द बघा टू ॲडजसंटला इथे जास्त डिमांड आहे. मग टू ॲडजसंट कॉपर जे क्रिस्टल लॅटिसमध्ये असतात त्यांचं डिस्टन्स किती आहे बाळांनो, त्यांचं डिस्टन्स आहे 156 पिकोमीटर. तर रेडियस किती येईल, हे जरा डिस्टन्स, तर रेडियस किती येईल बाळांनो, ऑब्व्हियसली डिवायडेड बाय 2 येईल. कुठेही गेलं तर तेच येणार, डिवाइड बाय 2. आणि काय येईल, हाफ येईल, 128 येईल, लक्षात ठेवा. For simple, in this notebook, we use the term atomic radius refers for the covalent, both covalent or metallic radius. ॲटॉमिक रेडियस जे आहेत बाळांनो, हे वर्ड आपण कोणासाठी यूज केलो, ॲटॉमिक रेडियस आपण हे कोव्हॅलंटसाठी आणि कोणासाठी केलं, मेटॅलिक रेडियससाठी, डिपेंडिंग ऑन वेदर द एलिमेंट्स ऑर मेटल ऑर नॉन मेटल. And atomic radii can be measured by using X-ray and other spectroscopic method. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल घेणार आहे का, हो मी तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे. इथं सगळं तुम्हाला मी क्लोरीनचं एक्झाम्पल घेणार आहे का, हो मी तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल घेणार आहे. मी तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल घेणार आहे का, हो मी तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल घेणार आहे. मी तुम्हाला क्लोरीनचं एक्झाम्पल घेऊन सगळं एकदम छान सांगणार आहे. मी तुम्हाला इथं कॉपरचं एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सगळं एकदम छान सांगणार आहे. सगळं एनसाईडी लाईन तुला सांगणार, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, लक्ष द्या. त्याच्यानंतर वॅन्ड्रॉल्स रेडियस आहे का इथं, दिले का ना वॅन्ड्रॉल्स रेडियस, दिले का वॅन्ड्रॉल्स रेडियस. चला इथं माझ्यामध्ये वॅन्ड्रॉल्स रेडियस नाही दिले ना, दोनच रेडियस आहेत, एक आहे कोव्हॅलंट आणि हे आहे मेटॅलिक. तसं हे बुक पण जुनंच आहे, त्याच्यात वॅन्ड्रॉल्स राहायला पाहिजे होतं. सध्याला मी पुढल्या लेक्चरमध्ये तुम्हाला एनसाईटी नवीन डाउनलोड करून तुम्हाला दाखवतो इथं सगळ्या गोष्टी. इथं थोडं कसं आहे, इथं वॅन्ड्रॉल्स दिलं नाही, आपल्याला डाउनलोड करायला परत वेळ लागेल, लक्षात ठेवा. तसं सगळं 50% सेम आहे. तरी नवीन डाउनलोड केल्यानंतर मी परत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो बाळा, टेन्शन घेऊ नका तुम्ही, अजिबात टेन्शन घेऊ नका. या कोव्हॅलंट रेडियस, मेटॅलिक रेडियस, वॅन्ड्रॉल्स रेडियस, ह्या सगळ्यामध्ये आपण डी बघणार आहोत. डी म्हणजे काय बघणार आहोत, डिस्टन्स बघणार आहोत. डिस्टन्स म्हणजे तुम्ही डायमीटरसुद्धा शब्द वापरू शकता, डिस्टन्स म्हणू शकता, डायमीटर म्हणू शकता, डायमीटर म्हणू शकता किंवा डिस्टन्स म्हणू शकता, किंवा तुम्ही त्याला बॉन्ड लेंथ हे शब्दसुद्धा वापरू शकता. बॉन्ड लेंथसुद्धा शब्द वापरू शकता, लेंथ, बॉन्ड लेंथ, आणि मग डिवायडेड बाय तुम्ही त्याला 2 सुद्धा करू शकता. द कोव्हॅलंट रेडियस बघा, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 नॉन मेटल्स, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 नॉन मेटल्स. लक्षात ठेवा, 2 नॉन मेटल्स, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 नॉन मेटल्स, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 नॉन मेटल्स. बाळांनो काय त्याला नंतर बाळांनो कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आणि ज्यामध्ये ओव्हरलॅपिंग होते, आणि ओव्हरलॅपिंग लक्षात ठेवा, सिंगल बॉन्डच व्हायला पाहिजे. काय बाळांनो इथं लिहून ठेवा तुम्ही, ओनली फॉर सिंगल बॉन्ड. काय म्हणतो तुम्ही इथं, ओनली सिंगल बॉन्ड, ओनली सिंगल बॉन्ड. म्हणजे एनसायटीत म्हणलं येतं ना, काय म्हणले, सिंगल बॉन्डच पाहिजे बाबा, डबल विबल नाही. कसला बॉन्ड पाहिजे, सिंगल बॉन्डच पाहिजे. कसला बॉन्ड पाहिजे, सिंगल बॉन्डच पाहिजे. हे बघा लिहून घ्या, कोव्हॅलंट रेडियस, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 नॉन मेटल्स, equal sharing of electron between the 2 non-metals, overlapping between the 2 atomic orbitals. ओव्हरलॅप झाल्यानंतर हे तयार होतं, आणि या दोघांच्या न्यूक्लियसपासूनचा डिस्टन्सला डी म्हणणार, बॉन्ड लेंथ म्हणणार, रेडियस कसं करणार, D/2 काढणार.
काय करणार, D/2 करणार. लिहून घ्या फास्ट फास्ट फास्ट, क्विक क्विक क्विक. त्याच्यानंतर इथं क्लोरीनचं एक्झाम्पल पाहिजे असेल तर क्लोरीनचं एक्झाम्पल रेडी, हे लिहून घेतलात का? क्लोरीनचं एक्झाम्पल पाहिजे असेल तर क्लोरीनचं एक्झाम्पल आहे Cl2, ह्याचं डायमीटर 198 पिकोमीटर आणि रेडियस /2 केलं तर 99. हे आहे ना NCERTमध्ये? आहे, मी सुद्धा शिकवलेलं का? काय म्हणता तुम्ही? सगळे NCERT ओरिएंटेड आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ काही पण. अभिजित तुम्हाला दाखवणार सुद्धा प्रूफ के साथ, तरी तुम्हाला बिना टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला लाईन टू लाईन सगळं दाखवणार आणि दाखवू शकणार. तुम्ही टेन्शन नकाच घेऊ, लक्षात ठेवा. नेक्स्ट सर, हे बघा आता NCERTत हे दिले मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगतोय. होमोडायटोमिक मॉलिक्यूल असेल, होमोडायटोमिक मॉलिक्यूल म्हणजे दोन सेम ॲटम. होमो शब्द म्हणजे दोन सेम ॲटम असतील जे मॉलिक्यूल तयार करू लागले त्यांना होमोडायटोमिक मॉलिक्यूल म्हणतात. आणि जे दोघं बॉन्ड तयार करू लागले ते दोघं वेगवेगळे असतील तर त्याला हेटेरोडायटोमिक मॉलिक्यूल असतं. लक्षात. तुम्ही तुमच्याच कास्टमध्ये लग्न करून घेत असाल तर होमो कास्ट, तुम्ही अदर कास्ट होत केला तर हेटेरो कास्ट असं म्हणतात ना, इंटरकास्ट तसं आहे ते. होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल, हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्यूल, होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल, हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्यूल. आता होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे दोघं सेम आहेत. एक्झाम्पल काय इथं, H2, Cl2, O2, N2, F2. Hने H सोबत बॉन्ड बनवलं, Clनं Cl सोबत बॉन्ड बनवलं, Oनं O सोबत बॉन्ड बनवलं, Nनं N सोबत बॉन्ड बनवलं, Fनं F सोबत बॉन्ड बनवलं. बट इथे हे दोन एक्झाम्पल आपण नाही घेऊ शकत. हे दोन एक्झाम्पल आपण नाही घेऊ शकत. का? कारण की इथं सिंगल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे. बट ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतं, ह्याच्यात ट्रिपल बॉन्ड असतं. त्याच्यामुळे हे आपण नाही घेऊ शकत. आपण फक्त तीनच एक्झाम्पल लिहा, H2, Cl2, F2. सिंगल बॉन्ड पाहिजे बाबा आपल्याला. काय पाहिजे? सिंगल बॉन्ड पाहिजे. कळलं? हां सर. नेक्स्ट इथं बघ, हेटेरोडायटोमिक मॉलिक्यूल असेल तर D = जसं ह्याचा RA + RA म्हणजे ह्याचा रेडियस आणि ह्याचा रेडियसचा बेरीज म्हणजे काय? डिस्टन्स. बट हेटेरोॲटॉमिकमध्ये कसं असतं, RA + RB -0.09 इंटू इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स. 0.009 इंटू इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स. मग इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स जेवढं जास्त राहील, ह्या दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स बघायची. इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स जेवढं जास्त राहील, आता फॉर एक्झाम्पल जर मी म्हणलं इथं हेटेरोडायटोमिक मॉलिक्यूल म्हणजे काय? HF हेटेरोडायटोमिक आहे, H वेगळं F वेगळं, HCl HBr. आता HClचा विचार जर केला, HClचा किती आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्ह 3 आहे. Clचं Hचं 2.1 आहे, त्याचं 0.9 येईल. 0.9ची मल्टिप्लाय करणार म्हणजे ती व्हॅल्यू कमी होणार. कशातून? मेन डिस्टन्समधून. तर इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू वाढत चालली की डिस्टन्स कमी होत जाते. लक्षात ठेवाय. लिहून घ्या फास्ट. हे NCERTत आहे का? नाही. मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा. का? कारण भविष्यात आपल्याला कुठेही फॉर्म्युला यूज करण्यात येईल बघा. लिहून घ्या लवकर. त्याच्यानंतर बघा मेटॅलिक रेडियस. काय असतं सर मेटॅलिक रेडियस? आत्ताच भेटलो, मेटॅलिक रेडियस फॉर मेटल असतं बघा. मेटल कशामध्ये? सो 2 ॲडजसंट ॲटम इन क्रिस्टल लॅटिस किंवा मेटॅलिक लॅटिस क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणू शकता किंवा क्रिस्टल लॅटिस म्हणू शकता. हे आहे क्रिस्टल लॅटिस. इथं 2 ॲडजसंट ॲटमचं डिस्टन्स बघा. 2 ॲडजसंट ॲटमचं डिस्टन्स बघा, त्याला डायमीटर म्हणा आणि R = D/2 करून टाका. विषय संपला. एवढं सोपं आहे. म्हणून मेटॅलिक रेडियसलाच आपण काय म्हणतो? क्रिस्टल रेडियससुद्धा म्हणतो. काय म्हणतो? क्रिस्टल रेडियस. काय म्हणतो? क्रिस्टल रेडियस. लिहून घ्या लवकर. ॲडजस्टंट असतं ते. हे बघा आता वॅन डर वाल्स इथं दिले का व्हॅल्यू? नाही सर. सो तुम्ही NCERTची व्हॅल्यू देणार गेलात सर. हे बघा सांगतो काय झालं रे. हां, NCERTमध्ये दिलं होतं. काय NCERT दिलं होतं? कॉपरचं एक्झाम्पल दिलं होतं. कॉपरमध्ये डिस्टन्स किती होतं? दोघांमधलं डिस्टन्स किती होतं? 258 56 होतं. नॉट 58, 56 पिकोमीटर. मग रेडियस किती येईल? बाळा इथं रेडियस = काय असतं? D/2 असतं. तर 256 / 2 जर केला तर इथं किती? 128 पिकोमीटर. 128 पिकोमीटर लक्षात ठेवा. NCERT दिले का? दिले. कॉपर मेटल. लिहून घ्या. NCERT ॲज इट इज तुला NCERTमध्ये दिलं तर ना. हां, हे दिलं बघ मी पण. नको टेंशन घेऊ, हम सब बताएंगे तुझको, सब बताएंगे. वॅन डर वाल्स NCERT वॅन डर वाल्स दिले का? नाही, मी सांगतो रे. खास वॅन डर वाल्स. वॅन डर वाल्स म्हणजे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. 2 ॲटम लांब आहेत बाळांनो. 2 ॲटममध्ये किंवा 2 मॉलिक्यूलमध्ये बाळांनो वॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. जनरली वॅन डर वाल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन गॅसेसमध्ये असतो.
कोणामध्ये असतो गॅसेसमध्ये. तसं वॅन फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळीकडेच असतो बरं, सगळीकडेच असतो. कुठं असतो? सगळीकडेच असतो. यासाठी लय खतरनाक आहे. केमिकल बॉन्डिंगमध्ये गॅस म्हणले, एका ठिकाणी लिक्विड म्हणले, यांसाठी स्वतःच कन्फ्यूज करून टाकतो पब्लिकांना. मग सर तुम्ही म्हणतो सर आम्ही काय करावं? गॅस म्हणायचं. काय म्हणायचं? गॅस. काय म्हणायचं? गॅस. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये? गॅस. वीक इंटरमॉलिक्युलर म्हणते वीक. वॅन डर वॉल्स इंटरमॉलिक्युलर फोर्स तर सगळ्याच असतो, बट द वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा शब्द वापरल्यामुळे तुम्ही गॅस म्हणणार. इंटरमॉलिक्युलर फोर्स सॉलिड लिक्विड गॅस सगळीकडेच असतो, बट वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजेच वॅन डर फोर्स तो कुठं असतो? गॅसेसमध्ये असतो. कुठं असतो? गॅसेसमध्ये असतो. नोबल गॅसेस H2Cl2 O2 N2 सगळेच येऊ शकतात. 2 ॲटममध्ये सुद्धा वॅन डर फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतो किंवा 2 मॉलिक्युलमध्ये. हे H2 मॉलिक्युल, हे H2 मॉलिक्युल, ह्या 2 H2 मॉलिक्युलमधला जो हे बघा, हे जे आहे ते कोव्हॅलंट डिस्टन्स आहे बाळांनो. बट एका मॉलिक्युलच्या कोव्हॅलंटपासून दुसऱ्या मॉलिक्युलच्या बाळांनो न्यूक्लियसचा डिस्टन्स म्हणजे वॅन डर वॉल्स. तिथं सुद्धा D/2 करणार. तुम्ही काय करणार? D/2 करणार. लिहून घ्या फास्ट. वॅन डर वॉल्स फोर्स म्हणजे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वॅन डर वॉल्स फोर्स म्हणजे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वॅन डर वॉल्स फोर्स म्हणजे वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. 2 ॲटममध्ये लांब लांब असल्या 2 ॲटममध्ये किंवा मॉलिक्युलमध्ये तुम्ही तर म्हणू शकता दूर दूर है ये, किती दूर दूर असणार आहे. कसंच म्हणून दूर दूर असतात. कसे असतात? दूर 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 लांब लांब. यात हे बघा, म्हणजे सगळ्यात जास्त मोठा कोण असेल? सगळ्यात मोठा कोण असेल? कोव्हॅलंट रेडियस मोठा असेल की मेटॅलिक रेडियस मोठा असेल की वॅन डर वॉल्स मोठा असेल? ऑब्व्हियसली वॅन डर वॉल्स मोठा असेल सर. का हो सर? कारण की मला वॅन डर वॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शनला जर बघितलास, वॅन डर वॉल्समध्ये लांब लांब असतात, त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स पण जास्त झालं आणि काय त्यांचं आर पण जास्त झालं. साधी गोष्ट आहे. आपण बघितलं होतं की डिस्टन्समध्ये D कोव्हॅलंट रेडियसचा डिस्टन्स, मेटॅलिक रेडियसचा डिस्टन्स आणि वॅन डर वॉल्स रेडियसचा डिस्टन्स भेटला तर वॅन डर वॉल्सचा डिस्टन्स जास्त होतो. ऑब्व्हियसली वॅन डर वॉल्सचं डिस्टन्स जास्त राहणार तर ऑब्व्हियसली जर रेडियससुद्धा कारण जास्त राहणार. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा विचार केला असता त्याच्या अपोजिट राहू शकतो बाळांनो. फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा विचार केला असता काय होईल बाळांनो? त्याच्या अपोजिट घेऊ शकतास. सगळ्यात जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये असतो, मग लिक्विडमध्ये असतो, मग काय असतो? गॅसमध्ये असतो. लक्षात ठेवा. ओके डन. व्हिडिओ लिहून घ्या फास्ट क्विक. सगळ्यात जास्त रेडियस मोठी कोणती? कोव्हॅलंट रेडियस, वॅन डर वॉल्स, मग मेटॅलिक, मग कोव्हॅलंट. इथं प्रश्न काय पण येऊ शकतात बाळांनो. सगळ्यात जास्त आता परीक्षेत विचारतात. तिथं परीक्षेचा प्रश्न विचारतात. लक्ष द्या. काही पण प्रश्न विचारतात. त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी आता MCQ देतो. जर हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला MCQ द्यायचे, म्हणजे तुम्हाला ह्याचं कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. सगळे कन्सेप्ट एकदम खतरनाक क्लिअर होतील बाळांनो. कन्सेप्ट क्लिअर होणं अतिशय जास्त गरजेचं आहे. अतिशय गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. लिहून घ्या लवकर फास्ट. लिहून घ्या. एक मिनिट. लिहून घेतलात? चला. द नेक्स्ट आयनिक रेडियस. काय बघा? आयनिक रेडियस बघा. आयनिक रेडियस काय बघत बाळांनो? आयनिक रेडियस बघा. आता आयनिक रेडियसचा विचार जर केला तर आयनिक रेडियस 2 रेडियस असतात, कॅटॅनिक रेडियस आणि अनॅनिक रेडियस. कॅटॅनिक रेडियस आणि कोणती? अनॅनिक रेडियस. कॅटॅनिक रेडियस आणि कोणती बाळांनो? अनॅनिक रेडियस. आता कॅटॅनिक रेडियस आणि अनॅनिक रेडियसला जर बघितलं बाळांनो, लक्ष द्या. कॅटॅनिक रेडियस आणि अनॅनिक रेडियस म्हटलं का? कुणाचं रेडियस जास्त आहे, कुणाचं रेडियस कमी आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण आहेत बाळांनो. मला वाटतं जेवढं मी तुम्हाला शिकवलं दिस इज सफिशियंट इन दिस लेक्चर. बस वाटतं मला एवढं. ह्या लेक्चरमध्ये एवढं बस झालं. ह्याचं पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. हे तुमचं डोक्याला एकदम हँग होऊ नये ना, मस्त जबरदस्त झालं पाहिजे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघूयात? अनायनिक कॅटॅनिक रेडियस बघूयात. त्याच्यानंतर आपण अनायनिक रेडियस बघूयात. आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय? आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय आणि ते असतील तर काय करायचं, नसतील तर काय करायचं हे बघूयात. नंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑन द रेडियस हे बघूयात. ओके, फॅक्टर अफेक्टिंग ऑन द रेडियस बघूयात. त्याच्यात एक्सेप्शन आहेत ते बघूयात. आणि हे एक्सेप्शन सगळं झाल्यानंतर हायड्रेटेड आयन बघूयात. आणि हायड्रेटेड आयन भेटल्यानंतर अख्ख्या पिरियड टेबलमध्ये कोणाची साईज मोठी आहे, कोणाची साईज छोटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात. आणि मग शेवटीला ह्याचे शॉर्टकट बघून मग ह्याचे तुम्हाला मी होमवर्क देणार. हे एवढे ॲटम आहेत बाबा, एवढं लिहून काढा. हे एवढे ॲटम आहेत, ह्यांचं लिहून काढा. ह्यांची रेडियसची ऑर्डर लिहून काढा. आणि मग तुम्हाला मी MCQची प्रॅक्टिससाठी ते लिहून देणार की आपल्या DPमधले कुठल्या DP सॉल्व करायचं तुम्हाला आणि आपल्या बुकलेटमधले कुठले बुकलेटचे MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत सगळं सांगणार तुम्हाला. अभ्यास करा, फक्त रिव्हिजन करा.
n टाइम्स वाचणे, 10 वेळेस वाचा, 10 वेळेस लिहून काढा, 10 वेळेस वाचा, 10 वेळेस लिहून काढा. या पृथ्वी तलावर पिरियॉडिक टेबल कोणाचं भारी म्हणजे IIBच्या विद्यार्थ्यांचं भारी मला पाहिजे. काही प्रॉब्लेम असेल, काहीही प्रॉब्लेम असेल, बिनधास्त मला विचारू शकता, बिनधास्त. म्हणा काय म्हणणार, थिंक नीट, थिंक IIB.